बुलढाण्यामध्ये रविकांत तुपकर यांनी आंदोलन केले। आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांनी निवेदन दिलं आहे जिल्हाधिकाऱ्यांना। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी निदर्शनही केली आहे। रविकांत तुपकर यांच्याकडून आंदोलन सुरू आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आता आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांनी निवेदन दिलं आहे। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी जोरदार निदर्शनं केली। झाडाचा पाला आपल्या कमरेला बांधून या ठिकाणी निदर्शनं करण्यात आली। त्याचबरोबर जे शेती पिकं आहेत ती कमरेला बांधून आणि जी सडलेली शेती पिकं आहेत ती या ठिकाणी कमरेला बांधल्याचं दिसून येते। मका जो पाण्यामुळे अतिवृष्टीमुळे ज्याची मकाची नासूस झालेली आहे तोही मका गळ्यामध्ये घालून मक्याचे हार घालून शेतकऱ्यांनी ही निदर्शनं केली। साहेब एक मिनिट सोयाबीनला 8,000 रुपये प्रति क्विंटल हमीभाव मिळाला पाहिजे। कापसाला 12,000 रुपये प्रति क्विंटल हमीभाव मिळाला पाहिजे। संपूर्ण कर्जमुक्ती झाली पाहिजे। दुष्काळाची आणि पीक विम्याची मदत आम्हाला मिळाली पाहिजे। जंगली जनावरांपासून जो आम्हाला त्रास होतो आहे, आमचा जीव जातो आहे, आमचं पिकाची नासधूस होते आहे, त्याच्याबद्दल पण उपाययोजना झाल्या पाहिजे। या सर्व मागण्यांना घेऊन रविकांत भाऊ तुपकर हे कालपासून सिंदखेड राजा येथे मासाहेब जिजाऊंच्या राजवाड्यासमोर बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला बसलेले आहेत। सरकारने या शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करू नये, स्वतःच्या आनंदात आणि स्वतःच्या सत्तेमध्ये मगशूल राहू नये, एवढी आमची या सरकारला विनंती आहे की सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांप्रती संवेदनशील असायला हवं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।